नमस्कार सर्वांना. आज आपण जाणून घेणार आहेत कृषिक या अँड्रॉइड मोबाईलमध्ये वापरण्यात येणाऱ्या ॲपबाबत. कृषिक ॲप हे सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असे ॲप आहे. हे कृषी विज्ञान केंद्र बारामती यांनी डेव्हलप केलेले ॲप आहे आणि यामध्ये शेतकऱ्यांना भरपूर साऱ्या सुविधा देण्यात येतात. याबाबत आपण आज डाउनलोडबाबत माहिती घेऊ. तर आपण कोणत्याही आपल्या अँड्रॉइड मोबाईलमध्ये हे कृषिक ॲप घेऊ शकता. त्यासाठी प्ले स्टोअरवरती कृषिक ॲप म्हणून सर्च करा. कृषिक ॲप या अक्षरात हे ॲप डाउनलोड करून घ्या. माझ्याकडे ऑलरेडी इन्स्टॉल आहेत. यात पहिल्यांदा तुम्हाला परमिशन मागतात, त्यासाठी सर्व परमिशन ठेवा. त्यानंतर आपला मोबाईल नंबर रजिस्ट्रेशन करायचं आहे आपल्याला. मोबाईल नंबर रजिस्ट्रेशन, शेतकऱ्याचं नाव, आडनाव आणि OTP ही माहिती भरल्यानंतर हे ॲप ओपन होते. या ॲपमध्ये सुरुवातीला ओपन झाल्यानंतर ही होम स्क्रीन आहे तुमची. यामध्ये खाली आपण बघू शकता की माझी शेती, हा मेनू बार आणि हवामान असे 3 मुख्य घटक या ॲपमध्ये आहेत. वरती इकडे आपल्याला माझे प्रोफाईल, ॲप्लिकेशन आपल्याला दुसऱ्यांना शेअर करायचं असलं तर ते त्याच्या नियम व अटी आणि ह्या ॲपविषयी माहिती आहे. तर सर्वात पहिल्यांदा आपण माझी शेती यापासून सुरुवात करूया. माझी शेतीमध्ये पहिला जो मुख्य घटक आहे, त्यात 2 घटक आहेत, पीक सल्ला आणि पशु सल्ला. शेतकऱ्यांसाठी 2 महत्त्वाचे घटक आहेत, हे पीक आणि पशु. यामध्ये पहिला जो घटक आहे तो पीक सल्ला. यामध्ये आपल्याला पहिल्यांदा आपल्याकडे कोणते पिकं आहेत हे ॲपमध्ये रजिस्टर करायचे आहेत. पहिल्यांदा पिकावरती गेलो तर पीक प्रकारमध्ये तृणधान्य पीक पकडलं तर पिकाचं पीक निवडायचं आहे. पिकामध्ये मग तृणधान्य पिके कोणते? खरीप मका, बाजरी, ज्वारी, गहू. मका मी निवडलं. लागवडीचा महिना मकाचा मी कधी लागवड केली? माझ्या शेतात जूनमध्ये लागवड केली. किती एकर आहेत? माझ्याकडे 1 एकर मका आहे. असं उदाहरण दाखल घेऊ आपण. अपेक्षित उत्पन्न मला 1 एकरमधून साधारणतः 30 क्विंटल मका अपेक्षित आहे. काढणीचा महिना निवडायचा आहे. तर यामध्ये आपल्याला काढणीचा महिना साधारणतः जूनमध्ये लागवड केल्यानंतर सप्टेंबरमध्ये आपले मका काढण्यासाठी येतो. तर मकाचा कालावधी साधारणतः 110-120 दिवस असतो. याप्रमाणे आपल्याला माहिती जतन करायची आहे. ही माहिती जतन केल्यानंतर इथे आपल्याला मकाविषयी माहिती येते. तर आपला हे मकाचं माहिती येते. तर यामध्ये आपल्याला मकाविषयी आपल्याला लागवड तंत्रज्ञान असेल तर याची सर्व माहिती येते. तसेच खत मात्रा, पीक संरक्षण, काढणी व उत्पादन, तसेच आपलं क्षेत्र, निघालेले उत्पादन आपल्याला नंतर टाकायचं आहे. खत व्यवस्थापनामध्ये आपल्याला या पिकासाठी विविध शास्त्रज्ञांनी या हंगामासाठी जो सल्ला दिलेला आहे त्या सल्ल्याचे तारखेनुसार तो सल्ला येतो. आता लेटेस्ट जो सल्ला दिलेला आहे तो वरती येतो की शास्त्रज्ञांनी सल्ला दिला आहे की मका पिकासाठी आपल्याला कोणकोणते खतं टाकायची आवश्यकता आहे असे. याप्रमाणे आपण विविध पिके, फळपिके असतील, आपले तृणधान्य पिके, सर्व पिकांची आपण इथे माहिती घेऊ शकता. आपण जी पिकं शेतात लावलेली आहे त्या पिकांचं इथं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं, म्हणजे त्या पिकाची आपल्याला इत्थंभूत माहिती अशी मिळते. त्यानंतर माझी शेती या टॅबमध्येच पशु सल्ला आहे. आपण पीक सल्ल्याबाबत माहिती घेतली, आता पशु सल्ल्याबाबत माहिती घेऊ. पशु सल्ल्यामध्ये पशुसंवर्धन असेल, शेळीपालन असेल, कुक्कुटपालन असेल, ब्रॉयलर पिल्लांची निवड, जागा व्यवस्थापन, नंतर ब्रूडिंग व्यवस्थापन, लिटर व्यवस्थापन, अशा प्रकारचे. त्यानंतर आपण जाऊया मेनूमध्ये. हा मेनू आहे त्यांचा, म्हणजे मुख्य 3 घटकांपैकी. त्यामध्ये पहिला आहे कृषिक तज्ज्ञ. कृषिक तज्ज्ञमध्ये आपल्याला या कृषीच्या संदर्भात कृषीच्या तज्ज्ञांनी आपल्याला वेळोवेळी जे सल्ले दिलेले आहेत, ज्या बातम्या प्रसारित झालेल्या आहेत त्याची आपल्याला इत्थंभूत अशी माहिती मिळते. आपल्याला जी पाहिजे ती आपण बातमी इथे वाचू शकतो. त्यानंतर दुसरा टॅब आहे कृषी वार्ता. यामध्ये शेतीच्या संबंधित असणाऱ्या सर्व अशा बातम्या आपल्याला वाचायला मिळतात.
त्यानंतर कृषीशी निगडीत बाजारभाव, यामध्ये आपण बाजारपेठ निवडायची. यात आपले सर्व जिल्ह्यांच्या बाजारपेठा आहेत. आपल्याला जो जिल्हा आहे, जी आपल्याला बाजारपेठ जवळ आहे ती बाजारपेठ निवडायची. त्या बाजारपेठीत म्हणजे तारखेनुसार, म्हणजे आज कोणता बाजारभाव आहे, किमान दर किती, कमाल दर किती आणि सर्वसाधारण दर किती, तसेच इथून मागचे 3-4 दिवसांची आपण बाजारभावाचा अंदाज घेऊ शकतो. त्यानंतर चावडी हा एक टॅब आहे. यामध्ये चावडी टॅबमध्ये आपल्याला 6 टॅब उपलब्ध आहेत. खत उपलब्धता, प्रशिक्षण, उपयुक्त दुबे, कृषी योजना, कृषी वाहिनी, उत्पादने. खत उपलब्धतेमध्ये आपण सुरुवातीला माहिती घेऊया. खत उपलब्धतेमध्ये आपल्या तालुक्यात, म्हणजे सुरुवातीला जिल्हा निवडायचा, नंतर तालुका निवडायचा. आपल्या तालुक्यामध्ये आपल्याला कोणकोणते कृषी सेवा केंद्रांवरती, कोणकोणत्या दुकानावरती कोणते खतं उपयुक्त आहेत, किती स्टॉक आहेत, याचे आज 25/7/2024 म्हणजे कालच्या तारखेला किती स्टॉक उपलब्ध होता. 6 टन स्टॉक आहे. त्यांचा मोबाईल नंबरही उपलब्ध आहेत. अशा प्रकारे तालुक्यातील सर्व कृषी सेवा केंद्र धारकांकडे वेगवेगळ्या खतांचे किती स्टॉक शिल्लक आहे याबाबत आपल्याला माहिती मिळते. त्यानंतर पुढलं जे आहेत प्रशिक्षण. प्रशिक्षणामध्ये आपल्याला कृषी विज्ञान केंद्र असेल किंवा जवळच्या ज्या शासकीय इन्स्टिट्यूट आहेत तिथं जे शेतीविषयी प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे. आता इथं 29 जुलै ते 31 जुलैमध्ये आपल्याला कृषी विज्ञान केंद्र बारामती पुणे जिल्ह्यात येथे चारा व्यवस्थापन आणि चारा प्रक्रिया व्यवस्थापन प्रशिक्षण आहे. त्याचं ट्रेनिंग शुल्क आहे 500 रुपये. त्याला जर आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं असलं इथे जाऊन, तर आपण इथनं रजिस्ट्रेशनही करू शकता. तसे सप्टेंबरमध्ये आपल्याला एक प्रशिक्षण आहे दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन. अशा प्रकारचे आपण प्रशिक्षणाचाही इथून लाभ घेऊ शकता. नंतर टॅब आहे उपयुक्त दुवे. उपयुक्त दुवेमध्ये आपल्याला ज्या शासकीय संस्था आहेत कृषीशी निगडीत, त्यांची आपल्याला इथे माहिती मिळते. उदाहरणार्थ आपल्याला कांदा लसूण संशोधन संचालनालय असेल, कृषी योजना. कृषी योजना टॅबमध्ये आता लेटेस्ट GR टाकायला किंवा लेटेस्ट योजना असेल त्यानुसार आपल्याला इथे कृषीच्या योजना बाबत माहिती मिळू शकते. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024, त्याचा इथे GR ओपन होईल. हा लेटेस्ट GR आहे कालच्या तारखेचा. त्याच्याबाबतही आपल्याला म्हणजे लेटेस्ट ज्या योजना आहे त्याबाबत इथून माहिती मिळू शकते. जर शेतकरी मासिक योजना असेल, शेतकरी मासिकमध्ये आपल्याचं लेटेस्ट जुलै 2024 महिन्याचं हे शेतकरी मासिक ओपन झालेलं आहे. त्यात आपल्याला विविध योजनांची तसेच विविध पिकांचे मार्गदर्शनाबाबत ही मासिक उपलब्ध आहेत. तसेच या नंतर पुढील वाहिनी आहे कृषी वाहिनी. कृषी वाहिनीमध्ये आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून आपण इथे माहिती घेऊ शकतो की त्याचं उत्पादन, एखाद्या पिकाचं उत्पादन कसं घ्यायचं, त्यावरती काय काय व्यवस्थापन करायची, काय काळजी घ्यायची, कोणती निगा घ्यायची, याबाबत आपल्याला डिटेल अशी माहिती मिळते. उदाहरणार्थ आपण इथे बघा कोणकोणते व्हिडिओ आपल्याला उपलब्ध आहे. हळद सुधारित जाती, वनशेतीमध्ये मेलिया डुबियाची लागवड, मोहगणी, असे बरेचसे आपल्याला व्हिडिओ इथे उपलब्ध होतात. त्यानंतर उत्पादनेमध्ये गेल्यानंतर या ज्या शासकीय संस्था आहेत, या संस्थांमध्ये कोणकोणते निविष्ठा आपल्याला उपलब्ध आहे, म्हणजे आपल्याला रोपं घ्यायची असतील, बियाणं घ्यायचं असेल किंवा जैविक खतं घ्यायची असतील, याबाबत आपल्याला इथे त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या खतांचा तसेच सर्व कृषीशी निगडीत निविष्ठांचा इथे माहिती मिळू शकते. त्याचा दर, त्याचे संपर्क क्रमांक कोणाकडे उपलब्ध आहेत, किती उपलब्ध आहेत, याबाबतही आपल्याला इथून उत्पादने टॅबमधून आपण माहिती घेऊ शकतो. तो टॅब आहे शारदा रेडिओ. शारदा रेडिओमध्ये आपल्याला येथे हा 90.8 मेगाहर्ट्झचा शारदा कृषी वाहिनी आहे. त्या रेडिओ स्टेशनबाबत माहिती दिलेली आहे. याचे सकाळी 7:10 तर 10:30 पर्यंत आणि संध्याकाळी 4:10 7:30 पर्यंतचे विविध जे कार्यक्रम आहेत तेही आपल्याला इथं त्याबाबत वेळापत्रकाबाबत माहिती दिलेली आहे. तसेच आपण तो रेडिओ ऐकायचा असला तर इथे ऑनलाईन रेडिओ
ऐका टॅब आहे, तिथे क्लिक केल्यानंतर आपल्याला या रेडिओच्या वेबसाईटवरती घेऊन जातं आणि तिथूनही आपण रेडिओ ऐकण्याचा लाभ घेऊ शकता. तसेच गणकयंत्र, हा गणकयंत्र म्हणजे आपलं साधं गणकयंत्र नसून कृषीशी निगडीत गणकयंत्र आहे. त्यामध्ये आपल्याला खूप अशा सोप्या पद्धती दिल्या आहेत. त्यामध्ये आपल्याला प्रथम रोपे संख्या व बियाणे दार याची माहिती घ्यायची. म्हणजे हा एक असा उपयुक्त टॅब आहे. यामध्ये आपण एखादं पीक लागवड करण्याचं ठरवलं तर त्यामध्ये त्या पिकाचं किती क्षेत्र आपल्याला लागवड करायचं आहे, त्याची लांबी रुंदी टाकल्यानंतर आपल्याला एकरी किती बियाणे लागणार आहे किंवा किती रोपे लागणार आहेत याबाबत आपल्याला इत्थंभूत अशी माहिती मिळते. उदाहरणार्थ आपण भाजीपाला पिकांमध्ये जाऊ. भाजीपाला, फळे, नगदी पिके हा टॅब आहे. याच्यामध्ये साधारणतः क्षेत्रावरती जाऊ एकरी. तर यामध्ये आपल्याला समजा उदाहरणार्थ डाळिंबाची लागवड करायची आहे. डाळिंबाची लागवड मला करायची 1 एकरावरती. डाळिंबाचं अंतर काय असतं, 12 फूट बाय 2 पिकातील अंतर 10 फूट. इथे मोजा केल्यानंतर मला या 1 एकर 12 बाय 10 फूट डाळिंब लागवडीसाठी रोपांची संख्या किती लागणार आहे, तर मला साधारणतः 364 रोपं लागणार आहेत. रोपांचा दर आहे सध्याचा 30 रुपये. असा एकूण रोपांसाठी खर्च लागणार आहे 10,917 रुपये. अशी आपल्याला माहिती मिळते. कोणतेही पीक घ्या तुम्ही, आपण दुसरं पीक घेऊ. टोमॅटो लागवड करायची. टोमॅटो लागवड किती करायची, एक एकर टोमॅटो लागवड करायची. 3 फूट बाय 1 फूट वरती आपण साधारणतः लागवड करतो. तर यामध्ये बघा आपल्याला 3 फूट बाय 1 फूट 1 एकर टोमॅटो लागवडीसाठी क्षेत्रासाठी लागणाऱ्या एकूण रोपांची संख्या 14,556. रोपवाटिकेतील दर साधारणतः टोमॅटोचा दर चालू आहे 1 रुपये 40 पैसे. त्याप्रमाणे आपल्याला 1 एकराचे टोमॅटोचे रोपं खरेदी करण्यासाठी 20,378 रुपये लागू शकतात. अशा प्रकारे माहिती मिळते. तर इथे शेअर टॅब आहे. आपल्याला ही माहिती कोणाला शेअर करायची असले, आपल्या बांधवांना, मित्रांना, तर आपण इथे त्यानंतर आपण सर्व पिकांसाठी हा टॅब उपलब्ध आहे. पुढील टॅब आहे खत मात्रा शिफारस. ची निवड करायची. कोणता जिल्हा घेता आपण माहितीच तो घ्या, एखादा जिल्हा. जळगाव. पुढे जा. खते देण्याचा प्रकार निवडायचा आपल्याला. खते कुठून देतो, जमिनीतून साध्या पद्धतीने देणार आहे आपण किंवा ठिबकद्वारे देणार आहे, याबाबत माहिती घेऊ. पीक प्रकार कोणता आहे आपल्याला, तृणधान्य पीक घेऊ. मका पिकासाठी आपण कोणते खत देणार. माती परीक्षण झाले आहे का, आपलं माती परीक्षण झाले असेल तर होय म्हणायचं, नसेल तर नाही म्हणायचं. तुम्ही जर इथे होय टॅग केलं तर तुम्हाला ही सर्व माती परीक्षणाच्या रिपोर्टवरती जी माहिती आहे ती माहिती इथे भरावं लागते. आणि नसेल झालेलं तर नाही म्हणायचं. नाही म्हणलं तर त्या आपण जिल्हा निवडलेला आहे त्या जिल्ह्याची एकंदरीत जमिनीमध्ये उपलब्ध असणाऱ्या अन्नद्रव्ये त्यानुसार याची आपल्याला शिफारस कळते. तर इथे मोजावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला मका पिकासाठी हा एकंदरीत आपल्या मातीचा नमुन्याचा पृथक्करण अहवाल आहे, म्हणजे जिल्ह्यासाठीचा साधारणपणे. त्यामध्ये आपल्याला लागवडीच्या वेळी कोणकोणती खतं द्यायची आपल्याला आणि त्या खतासाठी येणारा खर्च किती याबाबत इथे माहिती दिलेली आहे. नंतर लागवडीनंतर 30 दिवसांनी कोणते खतं द्यायची, लागवडीनंतर 45 दिवसांनी किती खतं द्यायची याबाबतही आपल्याला अगदी मायक्रोन्यूट्रिएंट पासून सर्व खतांची इथे माहिती, त्याची मात्रा आणि त्यासाठी लागणारा खर्च याबाबत माहिती. आपला पुढील टॅब आहे पाणी परीक्षण. पाणी परीक्षणमध्ये आपण पाणी परीक्षण आपल्याला मिळतं आपल्या शेताचा, तो इथे भरल्यानंतर इथे मोजावरती क्लिक करायचे आणि आपल्या पाण्याचे आम्ल बिम्ल निर्देशांक, क्षारता, कार्बोनेट, बायकार्बोनेट, क्लोराईड, सल्फेट, रेसिड्युअल, सोडियम शोषण, मॅग्नेशियम, कॅल्शियम गुणांक, बोरॉन याच्यासाठी काय व्यवस्थापन आपल्याला करायला पाहिजे त्याबाबत आपल्याला अशी इत्थंभूत माहिती मिळते. पाणी परीक्षणाचा अहवाल इथे भरलो, त्यानुसार जर आपल्या जमिनीमध्ये क्षाराचे प्रमाण जास्त असेल तर त्यासाठी काय उपाययोजना करायला लागतील याबाबत इथे माहिती मिळते. त्यानंतर या गणकयंत्रामध्ये पुढील टॅब आहे शेततळे संचयन. या शेततळे संचयनमध्ये गेल्यानंतर आपल्याला ते शेततळ्याचा आकारमान टाकू शकतो.
की आपल्याला साधारणतः शेततळ्याची वरची लांबी आहे 36 मीटर, शेततळ्याची वरची रुंदी आहे 36 मीटर, शेततळ्याची तळाची रुंदी 24 मीटर, आपली जी काय असेल ती, शेततळ्याची खोली आहे 3 मीटर. ते मोजानंतर ती क्लिक केल्यानंतर या शेततळेच्या आकारमानानुसार शेततळ्याचं घनमीटर येतं आपल्याला, शेततळ्याची क्षमता येते 2,59,00,000 लिटर यात पाणी बसू शकतं. त्यानंतर याच्यासाठी खोदण्यासाठी येणारा खर्च साधारणतः येतो आपल्याला, अस्तराची लांबी, अस्तराची रुंदी आणि अस्तराचं चौरस मीटर किती अस्तरीकरण लागणार त्यानुसार आपल्याला अस्तरीकरणासाठी येणारा खर्च, अस्तरीकरण अंथरण्यासाठी येणारा खर्च म्हणजे कागद घेण्यासाठी आणि कागद पसरवण्यासाठीची मजुरी, असा मिळून एकत्रित खर्च, असा एकूण शेततळ्यासाठी येणारा खर्च, अशी इत्थंभूत अशी इथे माहिती आपल्याला. नंतर यात पुढील टॅब आहे ड्रीप गणक यंत्र. ड्रीप गणक यंत्र म्हणजे आपल्याकडे जे पीक आहे, समजा आपल्याला कापूस पीक घ्यायचं आहे बागायती सुरे, त्यासाठी लॅटरल आपण 16 mm वापरणार. आपल्याकडे विहीर आहेत, प्लॉटची लांबी किती आहेत आपल्याला, समजा 100 फूट बाय 100 फूटचा प्लॉट आहे, त्यात कापूस पीक आहे म्हटल्यावर 2 ओळीतील अंतर साधारणतः 3 फूट आणि 2 रोपातील अंतर साधारणतः 2 फूट. अशा प्रकारे जर आपण मोजलं तर आपल्याला सबमेन किती लागतील, इनलाईन लॅटरल किती लागतील, ग्रोमेट किती लागतील, जॉईनर, एंड कॅप, प्लॅस्टिक स्क्रीन फिल्टर, बॉल वॉल, फ्लश वॉल, व्हेंचुरी, दाब मोजण्याचे घड्याळ, PVC साहित्य, फिटिंग चार्जेस, अशा प्रकारे एकूण या आपल्या क्षेत्रासाठी साधारणतः ड्रीप बसवण्यासाठी आपल्याला अंदाजे किती खर्च येऊ शकतो याबाबत इथे आपल्याला माहिती मिळते 1 क्लिकवरती. त्यानंतर पुढील टॅब आहे आदर्श पशुखाद्य. यामध्ये आपल्याला जनावर निवडायचे. आपल्याकडे गाय आहे की म्हैस आहे, गाय आहे समजा, जनावराचे वजन, आपल्याकडे जनावराचं वजन मोजण्यासाठी आपल्याला एकदम जनावराचं वजन करायचं नाही, तर याच्यासाठी एक शास्त्रोक्त पद्धत आहे. जनावराची आपल्याला लांबी इंचांमध्ये आणि घेर या चित्रात दाखवल्याप्रमाणे मोजायचं आहे. आपला घेर टेपनी मोजू शकतो इंचामध्ये. साधारणतः आपला घेर आला 50 इंच आणि लांबी आली साधारणतः 60 इंच आणि ते मोजावरती क्लिक केल्यानंतर आपल्या जनावराचं इथं वजन ॲटोमॅटिक घेतं. तर हे जे सूत्र आहे त्यानुसार घेतं ते. नंतर दूध उत्पादन, आपल्याला साधारणतः दररोज गाय 10 लिटर दूध देते. त्याचं फॅट साधारणतः 3.5 असतं, SNF साधारणतः 8.5 असतो. अशा प्रकारची जर आपल्याला जनावर असेल त्यासाठी आपण हिरवा चारा किती दिला पाहिजे दिवसाला, प्रतिदिवस हिरवा चारा 11 किलो, कोरडा चारा साधारणतः 1.5 किलो, गोळी पेंड साधारणतः 4 किलो, अशा प्रकारची आपल्याला माहिती मिळते. तसेच आपल्याला दर्जेदार पशुखाद्य वासरांसाठी, दुधाळ गायींसाठी, भाकड जनावरांसाठी, वासरांसाठी, दुधाळ जनावरांसाठी, भाकड जनावरांसाठी, इतर खास पशुखाद्य याबाबतही. त्यानंतर या ॲपमध्ये, या गणक यंत्रामध्ये पुढील टॅब आहे क्रॉप कव्हर. क्रॉप कव्हरमध्ये आपल्याला जे डाळिंब आणि द्राक्ष सारखे जे पीक आहेत, सेन्सिटिव्ह पिकं आहेत, त्यांच्यासाठी आपल्याला क्रॉप कव्हर करायचं असेल तर त्या क्रॉप कव्हरची साधारणतः रुंदी 5 फूट 10 फूट. त्यानंतर क्रॉप कव्हरचे जे रोल येतो तो 500 मीटरचा आणि 1000 मीटरचा येतो. तर आपल्याला कोणता रोल घ्यायचा आहे, आपलं क्षेत्र किती आहेत, साधारणतः 1 एकर क्षेत्र असेल आणि 6 फुटावरती 5 फुटावरती लागवड असेल, तर या क्रॉप कव्हरसाठी आपल्याला किती रोल लागतील आणि एकूण लांबी किती लागेल, त्यासाठी येणारा खर्च याबाबत आपल्याला इथे माहिती मिळेल. त्यानंतर पुढे आहेत गणक यंत्रामधील पुढील आहे द्रावण रूपांतर. हा सर्वात महत्त्वाचा टॅब आहे. आपण फवारणी करतो, खतं देतो शेताला, त्यामध्ये त्याला आपल्याला प्रमाण ठरवायचं आहे. त्यासाठी हे गणक यंत्र आपल्याला उपयुक्त ठरू शकतं. आता आपल्याला यात PPM रूपांतरण आहे आणि टक्के रूपांतरण आहे. आपल्याला टक्क्यामध्ये गेलो समजा तर रसायनाचे प्रमाण ग्रॅम, आपल्याला रसायनाचं प्रमाण रसायनाचं प्रमाण आहे 100 मिली, पाण्याचं प्रमाण आहे 1 ग्रॅम, पाण्याचं प्रमाण आहे 15 लिटर.
तर आपण 10 ग्रॅम औषध घेतलं, 15 लिटर पाणी घेतलं, तर त्याची टक्केवारी किती होऊ शकते? 0.067. किंवा नंतर यामध्ये पुढील टॅब आहे द्रावण रूपांतरण. द्रावण रूपांतरणमध्ये आपण आपल्या फवारणीसाठी PPM मध्ये तसेच टक्केवारीमध्ये आपले जे औषधाचं प्रमाण घेतोय ते किती PPMचं औषध आपण फवारणी करतोय किंवा किती टक्क्याचं औषध फवारणी करतोय याविषयी इथून माहिती मिळू शकते. आता रसायनाचं प्रमाण आहे. आपण साधारणतः 15 लिटरचा एक पंप असतो. 15 लिटरच्या पंपामध्ये आपल्याला साधारणतः 10 मिली आपण किंवा 10 ग्रॅम औषध टाकतोय. तर त्याचे प्रमाण हे किती PPMचं औषध झालं? तर हे आपल्याला इथे 666.66 PPMचं हे औषध आपल्याला हे रसायन आपण फवारणी करतोय असं आपण समजू शकतो. त्यानंतर पुढे आहे मल्चिंग. आपल्याला भाजीपाला लागवडीसाठी मल्चिंग करावं लागतं शेतामध्ये. तर मल्चिंगमध्ये मल्चिंग रोल येतात 3.25 फुटाचे आणि 4 फुटाचे. आपल्या पिकानुसार ते मल्चिंग वापरावं लागतं. तर 4 फुटाचा समजा मल्चिंग पेपर आहे 20 मायक्रॉनचा आणि आपल्याला साधारणतः 1 एकराला मल्चिंग करायचं आहे आणि 2 ओळीतील अंतर साधारणतः 4 फूट आहे. तर आपल्या या मल्चिंगसाठी किती मल्चिंगचे रोल लागणार आहे आपल्याला, त्या मल्चिंगची लांबी किती असेल आणि त्या मल्चिंगसाठी येणारा खर्च याबाबतही आपल्याला इथून माहिती मिळते. असे हे गणक यंत्र आहेत. अशा 11 प्रकारच्या शेतीसाठी उपयुक्त लागणारे कॅल्क्युलेशन्स आपण इथे झटक्यात करू शकतो. त्यानंतर या ॲपमध्ये तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे हवामान. हवामानामध्ये आपण सध्या जिथे आहोत तिथलं लोकेशन ते ॲटोमॅटिक घेतं आणि त्या आपण जिथे आहे तिथलं लोकेशन, तिथलं जिल्हा, तालुका आणि गाव निवडल्यानंतर तेथील हवामानाची माहिती आपल्याला अशा प्रकारचे मिळते. साधारणतः मागील 15 दिवसांचे हवामान, साधारणतः पुढील 15 दिवसांच्या हवामानाची माहिती आपल्याला यात मिळते. तसेच या ॲपबाबत आपल्याला काही शंका असेल, काही आपल्याला याच्यात नवीन माहिती पाहिजे असल्यास आपण कृषी विज्ञान केंद्र बारामती यांच्यासाठी ते विचारा म्हणून टॅब असतो. यामध्ये क्लिक केल्यानंतर आपण हे कृषी मित्र यांच्याकडे घेऊन जातो आणि इथे आपण त्यांच्याशी WhatsAppद्वारे चॅटिंगही करू शकतो आणि त्यांना आपण माहिती विचारू शकतो.
याच्यामध्ये आपण आदर्श पशुखाद्य आपण गाय म्हैस बघितलं, तसेच इथं शेळीसाठी आपण बघू शकतो. शेळी असेल, मेंढी असेल. त्यानंतर क्रॉप कव्हर आहे. आता द्राक्ष पीक असेल, डाळिंब पीक असेल, असे पावसाचे सेन्सिटिव्ह पिकं जी आहेत त्यासाठी. तसेच पुढील टॅब आहे द्रावण रूपांतरण. या द्रावण रूपांतरणच्या गणक यंत्रामध्ये गेल्यानंतर आपल्याला साधारणतः PPM आणि टक्केवारीमध्ये आपल्याला रूपांतर करायचं असलं तर त्यासाठी हे उपयुक्त असं द्रावण रूपांतरण हे टॅब आहे. तसेच पुढील टॅब आहे मल्चिंग पेपर. आपल्याला मल्चिंगसाठी किती रोल लागतील, मल्चिंगचे रोल हे 3.25 फूट आणि 4 फुटाचे असतात. त्यानुसार आपल्याला किती मायक्रोनचा रोल लागेल आणि किती क्षेत्रासाठी आपल्याला रोल बसवायचा आहे याचे साधारणतः माहिती टाकल्यानंतर आपल्याला किती मल्चिंगचे रोल लागतील आणि त्यासाठी येणारा खर्च याबाबत अशी माहिती मिळते. असे हे शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असे सर्वच टॅब असून गणकयंत्र हे अतिशय उपयुक्त आहे. तसेच पुढील मुद्दा आहे तो हवामान. या आपण जिल्हा, तालुका आणि गाव निवडल्यानंतर पुढील साधारणतः 15 दिवसाचे हवामान कशा प्रकारे असेल याबाबतही आपल्या शेतकऱ्यांना उपयुक्त अशी माहिती मिळते. तर शेतकरी बंधूंनो, हे शेतकऱ्यांसाठी बहुमूल्य असे उपयोगाचे ॲप असून आपणही निश्चितच हे ॲप घ्यावे व याचा फायदा घ्यावा. तसेच ही माहिती आवडली असल्यास या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.